दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपण पाहत आहोत. तर त्या संदर्भात एक छोटासा नियम आपण सांगितला होता. काय की दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना सर्वप्रथम काय करावं की दशांश तळे म्हणजे दशांशानंतरचे अंक मोजावे. त्यांच्या दशांश तळाची काय होत असते, बेरीज होत असते. दशांश तळाची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजे किती घरं आहेत किंवा किती स्थळं आहेत ते मोजले जातात. त्याची मोजणी करा. त्यानंतर दशांश चिन्ह तात्पुरतं विसरा, म्हणजे तात्पुरतं वगळून टाका आणि जी संख्या बनते त्या संख्येचा काय करायचा, सरळ सरळ गुणाकार करायचा. आणि गुणाकार केल्यानंतर आलेल्या उत्तराला दशांश चिन्ह कोणीकडे द्यायचं, डावीकडे द्यायचं. कारण कोणत्याही पूर्ण संख्येच्या कोणीकडे असतं, उजवीकडे सर्वात शेवटी दशांश चिन्ह हे लपलेल्या स्वरूपामध्ये असतं असं म्हणतो आपण. तिथून तो डावीकडे, अशा पद्धतीचा हा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार केला जातो. उदाहरण पाहूया म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल. हा नियम देखील आपण काल लिहून घेतला होता आणि 4-5 उदाहरण देखील आपले झाले होते. ठीक आहे, चला मग आजचं पहिलं उदाहरण बघा, परत एकदा समजून घ्या. 45.5 गुणिले 0.4 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता हा पहिल्यांदा समजून घ्या, परत एकदा ज्यांना कोणाला समजला नसेल. हा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. मग आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना नेमकं काय, तर गुणाकारामध्ये दशांश तळाची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये दशांशानंतरचा अंक किती आहे, 1, आणि इथं देखील किती आहे, 1. म्हणजे या ठिकाणी काय होईल, दशांश तळाची बेरीज होते. म्हणजे किती होतील, 2 स्थळ होतील. म्हणजे 1 अधिक 1 म्हणजे किती स्थळ होणार आहेत, 2. म्हणजे आलेल्या उत्तराला आपण कोणीकडे जाणार, डावीकडे जाणार, 2 घरं सोडून. ओके, मग आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. ओके, पहिल्यांदा स्थळ बघितले किती आहे, दशांशानंतरचे अंक. आता काय करणार आपण, यांची गुणाकार करणार. मग गुणाकार करताना मी काय सांगितलं होतं की तुम्हाला दशांश चिन्ह तात्पुरतं विसरायचं. मग आता मला सांगा, या 45.5 ही जी संख्या आहे याच्यात जर मी दशांश वगळला तर ही संख्या किती होईल, 455. किती होईल, 455 गुणिले, आणि 0.4 मधला दशांश मी वगळला तर ही संख्या किती होईल, 4 होईल. फक्त 4. मग यांचा काय करणार आपण, सरळ सरळ गुणाकार करूया. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह तात्पुरतं विसरायचं आणि याचा काय करायचं, आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. मग कसं होईल, 4 ना आता बाकीच गुणाकार आपल्याला जमतो. 4 पंचे 20, 0 हातचे आले 2, परत 4 पंचे 20, 20 आणि 2 22, 2 हातचे आले परत 2, परत 4 चोक 16 आणि 16 आणि 2 18, 16 आणि 2 18, 1820 आला गुणाकार. बरं आता हे उत्तर आहे का, नाही. आता आपल्याला कशाचा विचार करायचा, दशांश चिन्हाचा. मग दशांश चिन्हाचा विचार करत असताना किती स्थळ आहेत दशांशानंतरचे आपण मोजले, किती, 2. मग आता कोणीकडे जायचं, दशांश चिन्ह डावीकडे. किती घरं, 2 घरं. मग आता बघा दशांश चिन्ह कुठं असेल, इथं. हा, इथून आपल्याला कुठं जायचं, 2 घर द्यायचं, 1 आणि 2 म्हणजे इथं येईल. म्हणजे उत्तर काय होईल, 18.20. 18.20. हा, बोलू नका. कोणाकोणाला हा गुणाकार समजलाय हात वर करा. दशांश अपूर्णांक अतिशय महत्वाचा आहे, 18.20. आता ह्या नंतरच्या शून्याला काही किंमत राहत नाही. याला आपण काय करू शकतो, कॅन्सल देखील करू शकतो. याचं उत्तर ऍक्च्युअली काय होईल, 18.2 होईल. लक्षात. परंतु सुरुवातीला मात्र ते घ्यायचं, नाही परत दशांश इकडे येईल सरकेल. सर शेवटी शून्य आला मग घ्यायचा नाही, दशांश चिन्ह दिल्या नंतर कट करायचा. लक्षात राहील. कोणाकोणाला समजलं हे उदाहरण हात वर करा. समजते का, चला फास्ट लिहून घ्या, आपण पुढचे उदाहरण घेऊया. यस, चला पुढचं उदाहरण सोडवायचं फास्ट. आता आता हे अजून एक समजून सांगतो आणि परत तुम्हाला सोडवायला देतो, चालेल. ठीक आहे, घ्या. 4.004 गुणिले 2.02 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. परत एकदा ज्यांना समजलं नसेल त्यांनी परत एकदा फळ्याकडे पहा, स्क्रीनकडे पहा. ठीक आहे,
आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय लक्षात घ्यायचं, बाकी फक्त एक स्टेप्स लक्षात ठेवा, तुम्ही सहज करू शकता. ठीक आहे. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना पहिल्यांदा दशांशानंतरचे स्थळ म्हणतात काही जण घर म्हणतात, काही जण अंक म्हणतात. ठीक आहे. हे तिन्ही शब्द वापरले जातात. मग दशांशानंतरच्या अंक काय करायचे, मोजायचे, आणि त्यांची काय होत असते, दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये बेरीज होत असते. मग दशांशानंतरचे अंक किती आहेत, इथं 3 आहेत, अंक 3 आहेत हा. ठीक आहे. आणि इथं किती दशांशानंतर 2 आहेत. मग दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये दशांश स्थळाची काय होत असते, बेरीज होत असते. म्हणजेच किती होतील हे, 5 होतात. काही अडचण इथपर्यंत नाही. आता हा झाला दशांश स्थळाच्या बाबतीमध्ये. आपल्याला कळालं की दशांश स्थळाची बेरीज केली आपण, एकूण किती घर आपल्याला डावीकडे जावं लागेल, 5 घर जावं लागेल. आता काय करायचं, दिलेल्या अपूर्णांकामधील दशांश चिन्ह आपण काय करायचं, तात्पुरतं विसरून जायचं, तात्पुरतं आपण विचारात घ्यायचं नाही. मग मला सांगा, 4.004 यामधला दशांश चिन्ह जर मी वगळला तर ती संख्या काय होईल, 4004 होईल की 4004. आणि ह्या 2.02 मधला जर मी दशांश वगळला तर ती संख्या किती होईल, 202 होईल. म्हणजेच आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं, आता सरळ सरळ याचा गुणाकार करायचा. सरळ सरळ गुणाकार करूया. 4 दोन्ही 8, बे 0 0, बे 0 0, परत 4 दोन्ही 8 प्लस या 0 घ्या, काही घेऊ शकतो आपण. शून्यानं कोणत्याही संख्येला गुणाकार केलास तर उत्तर काय येत असतं, 0. मग 0 ने 4 ला गुणलं 0, परत 0 0 आणि 0. आता दशक स्थानचा अंक झाला म्हणून दोन ठिकाणी आपल्याला प्लस करावं लागेल, 0 घ्यावं लागेल. परत आता 2 ने 4 ला गुणा, बेचोक 8, बे 0 0, बे 0 0, 4 दोन्ही 8. मग याची बेरीज करा, 8 0 8 8 0 8. म्हणजे याचा जो गुणाकार आला किती आला, 80 88 आणि 08. बरोबर आहे. आता हा उत्तर आहे का हो, नाही. आता याला काय द्यावं लागेल आपल्याला, दशांश चिन्ह. किती घरं जावं लागेल डावीकडे आपल्याला, 5 घरं. मग आता इथून 5 घरे आपल्याला जावे लागतील. 5 घरं म्हणा, 5 स्थळ म्हणा, 5 घरं, 5 अंक म्हणा. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे इथं दशांश चिन्ह येईल. म्हणजे उत्तर होईल 8.088008. ओके, 8.08808808. अशा पद्धतीने. चला, कोणाकोणाला समजलंय, समजते. मग आता आता तुम्हाला करायला देतो, तुम्ही करू शकता, चालेल. ठीक आहे. कोणाकोणाला समजलंय, समजलं की प्रामाणिकपणे हात वर करायचं, म्हणजे जेणेकरून मला लक्षात येईल की बाबा समजलं तुम्हाला. ठीक आहे. ओके. फक्त दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काळजी काय घ्यायची, की दशांश स्थळ मोजायचे आणि दशांश स्थळाच्या याच्यामध्ये काय करायची आपल्याला, त्यांची बेरीज. ठीक आहे. समजेल, एखाद्याला नाही समजलं तर परत पुढच्या उदाहरणावरून समजेल. ठीक आहे. चला, लिहिणं झालं असेल तर हात वर करा. आला असेल काही जणांचं. आलतक बाळ तुझं मागचं. हा गौरव, माईक चालू कर. सर. हा, 3 नंबरचं सांग, प्रश्न वाच तो पहिल्यांदा. 4.003 गुणिले 1.20. बर, 3 नंबरचा आपल्याला सोडवायचा. आता परत पहा, 4.003 गुणिले 1.20 यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. आता काय करतो गौरव, आपण सांग. सर, आपण आता 4003 गुणिले 120 लिहून घ्यायचे. बोल. हॅलो सर. हा, बोल बोल. पहिला आपण जशाल तसे अंक लिहून द्यायचे. हा, घेतले मी इकडे, घेतले बघ. आता पहिल्यांदा काय करतो आपण, दशांशानंतरचे अंक मोजतो बाळा गौरव, बरोबर आहे का.
हो सर. हा मग 4.003 मध्ये दशांश नंतरचे अंक किती आहेत सांग मला. 3 आहेत. 3 आहेत. आणि इथं ते 2 आहेत सर. हा मग दशांश स्थळाची काय होत असते गुणाकारामध्ये. बेरीज. बेरीज होत असते. मग किती स्थळ झाले एकूण. 5. 5. एवढं कळालं आता आपल्याला. एवढी स्टेप कळाली का. दशांश स्थळाची काय होत असते बेरीज होत असते. एवढं कळालं कोणाकोणाला समजलंय. हा आता काय करतो गौरव आपण दशांश चिन्ह तात्पुरतं विसरतो बरोबर आहे का. सर. हा मग आता मला सांग 4.003 ही संख्या जर आपण दशांश वगळला तर ती किती होईल. सर 4003 होईल. हा 4003 होईल. 3 आणि गुणिले 120. इथला जर पॉइंट वगळला तर किती होईल 120 म्हणजे किती होईल 120. 120. एवढं कळतं. ओके. सर. आता यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार करायचा. आता 120चा पाडा येतो का तुला. नाही सर. अरे सोपा आहे ना 12चा पाडा ज्याला येतो त्याला 120चा पाडा येतो ना. हा मला सांग आता डायरेक्ट आपण गुणाकार करणार. हो सर. हा मग आता तात्पुरतं शून्य सोडून दे. 12 त्रिक किती होतात 30. 36. म्हणजेच 120 त्रिक किती होतील 360. 60. चालेल का. हो सर. हा 120 त्रिक किती होतील 60. 360. कसं केलं 12चा पाडा येतो ना आपल्याला. हो सर. 12 12 त्रिक त्रिक 36 आणि शून्यला शून्य म्हणजेच 120 त्रिक 360. 60 मधले शून्य ऍज इट इज घेतले. ओके पुढं आजचे किती राहिले 36. परत 120 न शून्यला गुणाकार केला. गुणाकार किती येतो शून्य. मग शून्य अधिक 36 मध्ये किती होतात 30. 36. 36 ला 6 आजचे आले 3. 3. परत 120 गुणिले शून्य किती 0. होतात शून्य. 0. मग आजचे आलेले 3 किती होईल 3 ला 3. आता गुणायचं 120 न 4 ला. आता 120 न 4 ला गुणायच्या ऐवजी आपण 12 ने 4 ला गुणू. 12 चोक तर 480 आठ. उत्तर येईल. हा 480 80. बरोबर आहे का. हो सर. 480. मग गुणाकार उत्तर आलं याच 480360. कोणाकोणाचं आलतं. हा पर आता हे उत्तर आहे का गौरव. नाही सर. आता दशांश स्थळ आपल्याला कितीकडे द्यावं कोणीकडे द्यावं लागेल डावीकडे. किती घर सोडून 5. 5 घर बरोबर आहे. सोडून सर. 5 घर सोडून मग दे बघ 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथं येईल म्हणजे हो उत्तर सर. होईल 4.8360. तर आलतं माझं. व्हेरी गुड. चला थँक्यू सर. कोणाकोणाचं आलतं उत्तर 4.80 360. आता या शून्य नंतर शेवटी शेवटी आपण सगळं झाल्यानंतर हे शून्य कॅन्सल करू शकतो. हॅलो सर. हा बोल बाळा. हॅलो. तर शून्य ठेवला तरी काय होत नाही. काही फरक पडत नाही बाळा. राहू द्या सध्या राहू द्या. तुम्हाला नंतर लक्षात येईल. ठीक आहे. तर माहित नाही करू. हा करा करा. चला पुढचं कोण सांगेल. हा प्रथमेश नंबर 4. हे कोणाकोणा चालतं रे हात वर करा. चला नेक्स्ट सांग प्रथमेश पुढचा वाच प्रश्न. 4.5 गुणिले 3.2 गुणिले 3.02 बाळा. हो सर. पुढं 0.4. हा याचा गुणाकार करायचा आपल्याला. ठीक आहे. हा याचं उत्तर आलं बघा. पहिल्याच लिहितो मी इथं 4.80360. ठीक आहे. एक मिनिट. काय 4.5 गुणिले 3.02 गुणिले 0.4 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह.
ठीक आहे. कसं करावं लागेल सांग बरं बाळा प्रथमेश. आधी दशांशानंतर किती अंक आहेत ते मोजून घ्यावे लागतील. करेक्ट करेक्ट. दशांशानंतरचे अंक मोजून घेऊ. ठीक आहे. मग इथं किती आहे? 1, इथं दोन 2 आणि इथं किती आहे? 1. एक या दशांश स्थळाचे काय होत असते रे बाळा? बेरीज बेरीज होत असते. किती झाले? 4. 4. दशांश स्थळाची बेरीज केली किती झाले? 4. आता काय करणार आपण? आता जशाला तसे अंक लिहून घेणार. दशांश चिन्ह दशाला न तसे देता. अंक लिहून घेत असताना दशांश चिन्ह तात्पुरतं विसरणार. दशांश चिन्ह तात्पुरतं विसरणार. मग मला सांग प्रथमेश, हे 4.5 मधला जर दशांश मी काढला तर ही संख्या किती होईल? 45. आणि ही किती होईल? 3.02. 2 302. आणि ही संख्या किती होईल? 4 फक्त 4. 0 आता यांचं काय करायचा? गुणाकार करायचा. आता पहिल्यांदा 45 गुणिले 302 करा किंवा 302 गुणिले 4 करा. जे सोपं वाटेल ते करा. ठीक आहे. मग आता कसंही करू शकता तुम्ही. आता या पहिल्यांदा आपण या दोघाचा गुणाकार करून घेऊया म्हणजे सोपं जाईल आपल्याला. 45 गुणिले 4 दोन्ही 8, 4 0 0 आणि 4 त्रिकम 12. 12. आलं. आता यांचा गुणाकार करूया आपण. 1208 गुणिले 45. गुणाकार येतो ना आपल्याला? हो. 5 ना 8 ला गुणला 5 8 40. 40 शून्य 8 आले 4. 5 0 0 आणि 4 4. परत 5 दोन्ही 10. 10 शून्य 8 ला 1 आणि 5 1 5 आणि 1 6. 6. एकक स्थानचा अंक झाला. हो सर. 4 8 32 शी 2 8 आले 3. 4 0 0 शी 0 अधिक 3 म्हणजे 3 आणि 12 चोक 48. 4 दोन्ही 8 आणि 4 1 4. डायरेक्ट केलं मी 12 चोक 48. समजलं? हो. ओके. आता याची बेरीज करूया आपण. 0 4 आणि 0 2 8 6. 6 3 8 आणि 3 6 14. 14 7 1 1 4 आणि 1 5. 5. म्हणजे गुणाकार तात्पुरता आला. तात्पुरता उत्तर याचं हो. 5 4 3 6 2 म्हणजे 54,360 आलंय. आता हे उत्तर आहे का? नाही. मग आता काय करायचं सांग मला. 4 घर हे करायचं. 4 घराच्या आधी डावीकडे जावं लागेल. 4 घरं डावीकडे जावं लागेल. ठीक आहे. मग कुठं असतो दशांश पूर्ण संख्येच्या उजवीकडे शेवटी इथं असतो. याला कोणीकडे सरकवायचं? डावीकडे. किती घरं? 4. 1 2 3 4 म्हणजे इथं येईल. म्हणजे उत्तर येईल 5.436 ओके. याचं उत्तर आलं. व्हेरी गुड. चला. थँक्यू सर. 5.4360. सर म्यूट करू. यस. कोणा चालतं उत्तर हात वर करा. 3.2. आता आपण सुरुवातीला काय करतो? दशांश स्थळ मोजतो पहिल्यांदा. बरोबर आहे? हो सर. मग दशांशानंतरचे स्थळ मोजा. किती होतात सांगा. 3 इथं किती आहेत? इथं 3. आणि इथं किती आहे दशांशानंतर? 1 1. आणि दशांश स्थळाची काय होत असते? बेरीज. ऍडिशन होत असते. किती होईल मग? 3 अधिक 1 4. 4. म्हणजे दशांश स्थळ कोणीकडे द्यायचे आपल्याला? डावीकडे. है ना? हो. उत्तराला डावीकडे देऊन टाकायचं. ठीक आहे. आता काय करतो आपण? ते दशांश ना थोडा वेळ विसरायचं सर. मग 6. दशांश चिन्ह तात्पुरतं वगळायचं. तर ही किती संख्या होईल? 6.001 किती होईल मग? 6001 होईल. बरोबर आहे का? आणि ही किती होईल? 32 फक्त. 32. आता 32 न गुणाकार करूया डायरेक्ट याला. 32 1 32. 32 ला 2. 32 1 जा 32. ठीक आहे. आणि हातचा कॅरी किती राहिला? 3 है ना. पुन्हा 32 0 0 आणि 0 अधिक 3 किती? 3. परत 32 0 0. समजतं ना? आणि 32 सक आता 32.
32 चा गुणाकार करा. आता पाडा जर पाठ नसेल तर आपल्याला साइन दोन्ही 12 हातचाला 1 साइन त्रिक 18 आणि 1 19 म्हणजे 192. 92. 192. आता हे गुणाकाराचं उत्तर नाहीये, फक्त आपण गुणाकार केलाय. याचं उत्तर आपण आता बघूया. आपण 192,032. ठीक आहे. आता काय करावं लागेल समृद्धी? असं तिथं दशांश चिन्ह घ्यायचं ना. हा, दशांश चिन्ह कोणीकडे द्यायचं आता? डावीकडे. 4 घर. ओके. मग आता दशांश पूर्ण संख्येच्या कोणत्या साईडला असतं? उजव्या साईडला शेवटी असतं. इथून 4 घर डावीकडे जायचं. 1 2 2 3 आणि 4 म्हणजे इथं येणार. म्हणजे उत्तर होईल 19,2032. 19,2032. कोणाकोणाचा आलता हात वर करा. 19,2032 आलत का? चला पुढचं कोण सांगेल? हात करावर. हा आरुषी, माईक चालू करा तुमचं. यस सर. पुढचं सांगता येईल? हो सर. हा, वाचा प्रश्न काय आहे? 120.05 गुणिले 0.7. त्याचा गुणाकार करायचा आपल्याला. इकडे पहा बाकीचे कोणाकोणाचं आलत उत्तर हात वर करा इथपर्यंत सर्वांचे. हा, ज्यांचा आला असेल त्यांनी टिक करू शकता. ठीक आहे. चला मग आरुषी सांगा हे उदाहरण. 120.05 गुणिले गुणिले 0.7 0.7 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. यस सर. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा. काय करावं लागेल सांगा आरुषी? तर पहिले घर मोजून हा, स्थळ घर मोजून म्हणा, स्थळ म्हणा, अंक म्हणा. हा, यस. मग आता 120.05 मध्ये किती दशांशानंतर अंक आहेत? 2. 2. 1 2 असं मोजतो आम्ही. हो सर. लक्षात येते. नाही तर कोणी म्हणते 2 कुठून आणले तुम्ही? मोजतो आपण, मोजणी करतो, कळतो ना, 1 2 असं या पद्धतीने. ठीक आहे. हा, आणि 0.7 मध्ये दशांशानंतर किती अंक आहे? 1. आता काय करतो आपण? दशांश स्थळाची काय होते गुणाकारामध्ये? बेरीज. बेरीज होत असते. 2 अधिक 1 म्हणजेच आपल्याला लक्षात येते. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितो आम्ही. हे 2 अधिक 1 तो लिहायची गरज आहे का तसं? नाही, तुम्हाला फक्त समजण्यासाठी. स्थळांची काय केली आपण? मोजणी केली, मोजणी. ओके. दशांशानंतरचे अंक किती आहेत आणि त्यांची काय होत असते गुणाकारामध्ये? बेरीज. हा, आता झालं, हे केलं आपण. आता काय करावं लागल? तर आता त्यांचा गुणाकार करून घ्यायला लागेल. हा, गुणाकार करून घ्यावा लागेल. मग गुणाकारामध्ये आपण दशांश चिन्ह तात्पुरतं काय करतो? वगळतो. हा, वगळतो म्हणतो, विसरतो म्हणतो, आहे की नाही? मग आता 120.05 मधला जर मी दशांश काढून टाकला, पॉइंट काढून टाकला, तर किती होईल संख्या ती? 12,005. 12,005 होईल, है ना? 12,005 ओनली. 12,005 गुणिले. आणि ही काय होईल? याच्यातलं जर मी दशांश वगळला तर काय होईल? 7. 0.7 म्हणजेच किती हो? 7च. लक्षात. मग आता या 7 न गुणाकार करू शकतो आपण. 7 35 5. 7 पाचा फळ्याकडे पहा. 7 पाचा 35 5 हातचे आले 3. 7 5 35 5 कॅरी 3 7 0 0 आणि प्लस 3 असं 7 0 0 7 दोन्ही 14 म्हणजे 7 2 जा 14 1 कॅरी आणि 7 1 जा 7 7 प्लस 1 म्हणजे 8 म्हणजे आन्सर किती होईल? 84,035 म्हणजे 84,035 हे उत्तर होईल का? नाही सर. नाही, अजून सध्या नाही. चला मग आता आपण करू 0.35. ठीक आहे. आता दशांश किती घर करून द्यायचं? 3 घर. 3 घर सोडून 3 घर सोडून द्यायचं. डावीकडे का उजवीकडे?
सर ते सध्या डावी उजवीकडे असते, त्याला आता हा शेवटी डावीकडे. असते. हा हा, हा मग आता डावीकडे त्याला डावीकडे जायचं ठेवतो. आपल्याला. हा किती घरं? 3 घरं. तीन 1 घरं, 2 2 आणि 3 म्हणजे इथं येणार. म्हणजे उत्तर होईल म्हणजे 84 84 दशांश दशांश शून्य शून्य तीन तीन पाच. 5. व्हेरी गुड. 84.035. सर आता आपल्याला स्थळ मोजून घेतल्यानंतर आपल्याला असं पहिल्यांदा स्थळ मोजून घेऊयात. चालेल. दशांशानंतरचे अंक स्थळ म्हणतात, कोणी घर म्हणतात, कोणी अंक म्हणतात. हा प्रत्येक जण वेगवेगळा शब्द वापरतो. आपण तिन्ही शब्द वापरतो. ठीक आहे. दशांशानंतरचे स्थळ, घर, अंक मोजूया. 45.45 मध्ये किती आहेत सांग बा? 2 2. आणि इथं 0.12 मध्ये देखील 2. 2. इथपर्यंत कळतं? एवढं समजणं काय अवघड नाही. एवढं तर आपल्याला कळतं की दशांशानंतरचे अंक मोजता येतात. ठीक आहे. फळ्याकडे लक्ष मात्र असलं पाहिजे. खाली माना घातल्या तर जमत नाही. ठीक आहे. मग आता मला सांग, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना स्थळाची बेरीज होते का दुसरं काही होते? बेरीज होते. बेरीज होते. मग 2 अधिक 2 4. म्हणजे स्थळ आपल्याला आलेल्या उत्तराला 4 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल डावीकडे. ठीक आहे. तुमचा डावा हात कळतो ना? हा. हो. आता मात्र मला सांग, आता याची पुढची स्टेप काय? आपल्याला काय करावं लागेल? आता सर आपल्याला दशांश चिन्ह आहे असं विसरून जायचं आणि हा ते दशांश चिन्ह आहे हे विसरून जायचं. दशांश चिन्ह आहे हे विसरून जायचं. मग आता मग जर 45.45 मधला मी दशांश जर वगळला तर ही संख्या किती होईल? 4545. ही संख्या होईल 4545. काय अडचण नाही. गुणिले 0.12 मधला जर मी दशांश वगळला तात्पुरता तर ही संख्या काय होईल? 12. 12. 0.12 म्हणजे किती? 12. 12. कारण सुरुवातीच्या शून्याला काही किंमत असते का? नाही. नाही. आता या 12 न आपल्याला 4545 ला गुणाकार करायचा. एवढं तर समजतं आपल्याला. आता हो. 12चा पाडा ज्याला येतो त्याने करल, आणि ज्याला 12चा पाडा येत नाही ते 2 न गुणत बसल. है ना? 12चा पाडा आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना येतो. हा 12 पंचे 60. 60 0 हातचे आले 6. 12 48. 48 आणि 6. 54. 54 4 हातचे आले 5. 5. हातचे आले 5. परत 12 पंचे 60. 60 आणि 60. 5 60 आणि 5 65. 65 5 हातचे आले 6. 6. आणि 12 चोक 48. 54. 48 आणि 6 54. 54,540. 40. हे उत्तर आहे का हर्ष? नो सर. नाही. हा 54,540 हे आला गुणाकार. आता दशांश चिन्हाचा विचार करावा लागेल. कोणीकडे द्यावा लागेल? डावीकडे का उजवीकडे? डावीकडे. हम्म ते उजवीकडे असते, आपल्याला त्याला डावीकडे घेऊन हा जावं सर्वात शेवटी असतं. कोणत्याही पूर्ण संख्येच्या कुठं असतं दशांश? शेवटी एकक लागतं. स्थानाच्या उजवीकडे असतं. त्याला आता कोणीकडे न्यायचं? डावीकडे. किती घर न्यायचं मग? 4 घर. 4 घर. पहा मग 1 2 3 4 म्हणजे उत्तर होईल 5.4540. ओके. 5.4540. चला कोणाकोणा चालतं हात वर करा. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो? इकडे लक्ष द्या सर्वांनी. तुरे करात. दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आता आपल्याला पाहायचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आपण दशांश अपूर्णांकाच्या तिन्ही मूलभूत क्रिया पाहिल्या: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि आता काय पाहणार आहोत? भागाकार. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना काय लक्षात ठेवायचं? ठीक आहे. आज जसं दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये आपण दशांश चिन्ह तात्पुरतं विसरतो, तसं इथं ठिकाणी कायमचं विसरलं जातं, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यातले काही उदाहरणं पाहूया. कसं सोडवला जातो ते पहा. दशांश अपूर्णांकाचा भागाकार.
दशांश अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे. पहा 45.45 भागिले 5 हा सिंपलचा भागाकार आपण पाहूया दशांश अपूर्णांकाचा, की ज्याच्या छेदामध्ये पूर्ण संख्या असते. छेदामध्ये काय असते? पूर्ण संख्या असते. म्हणजे छेद या ज्या संख्येने आपण भागणार आहोत, ज्या संख्येने आपण भागणार आहोत त्या ठिकाणी दशांश चिन्ह नसतं. मग पहिल्यांदा असा या पद्धतीने दिलेला भागाकार याला अंश आणि छेद स्वरूपामध्ये आपण मांडणी करू शकतो. कसा? तर या पद्धतीने 45.45 भागिले 5. मग छेदानं आपण काय करणार? अंशाला काय करणार? भाग देणार. आता या ठिकाणी वरच्या भागाला आपल्याला माहित आहे, कारण आपण अपूर्णांक धडा शिकलो. वरच्याला काय म्हणतात? अंश, आणि खालच्याला काय म्हणलं जातं? छेद. हे माहित आहे. मग या छेदाने याला भाग दिला जातो. म्हणजे असा भागाकार आपण अंश आणि छेद स्वरूपामध्ये याची मांडणी करू शकतो. अंश आणि छेद स्वरूपामध्ये काय करू शकतो? याची मांडणी करू शकतो. मग आता या 5 न अंशाला भाग द्यायचा आहे. 5 न अंशाला भाग द्यायचा. फळ्याकडे पाहता का? हा. माझा भाग देताना कसं देणार? 5 न 4 ला भाग बसतो का? काटाकाटीच भागाकार कोणाकोणाला येतो? ठीक आहे. मग 5 न 4 ला भाग बसतो का? नाही. मग 5 न कशाला भाग देणार आपण? 45 ला. इकडे पहा, 5 एक 5, 5 नम 45, 5 नम 45. ओके. दशांशला आता नंतर काय आलं? दशांश, म्हणून हे दशांश चिन्ह या ठिकाणी घ्यायचं. आता कोणती संख्या? आणि भागाकारामध्ये एक एक अंकालाच काय केला जातो? भाग दिला जातो. मग 5 न 4 ला भाग बसतो का हो? नाही. मग कशाचा भाग बसला? शून्याचा. आता ही संख्या झाली 45, 5 नम 45, म्हणजे उत्तर आलं 9.09. 9.09. समजते का? दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहत आहोत आपण. त्याच्यातले सिंपल पाहत आहोत की छेदामध्ये म्हणजे ज्या संख्येनं, पूर्ण संख्येनं भाग देत आहोत दशांश अपूर्णांकाला. सोपं सोपं. चला, 12.534 भागिले 3. ओके. इकडे पहा परत एकदा. आता तुम्हाला माहित आहे याला कसं मांडणी करणार आपण? अंश आणि छेद स्वरूपामध्ये. इकडे पहा, 12.534 भागिले 3 असा भागाकारला भागिले आपण छेदामध्ये लिहू शकतो. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की अंशामधील जी संख्या आहे ती दशांश अपूर्णांक आहे आणि छेदामधला पूर्णांक आहे. म्हणजे तिथं दशांश चिन्ह आहे पण शेवटी आहे. त्याची विचार, दशांश चिन्हानंतर अंक आहेत का? नाहीत. म्हणून या छेदानं आपल्याला काय करायचं आहे? अंशाला भाग द्यायचा आहे. भाग देताना भाग देत जमतो तुम्हाला? काटाकाटीचा भागाकार कोणाकोणाला जमतो? हात वर करा. इकडे पहा आता, 3 न याला भाग द्यायचा आहे. 3 एक 3, 3 न 1 ला भाग बसतो का? सुरुवातीचा आपण घेत नाही, डायरेक्ट 3 चोक 12. आता पलीकडे जायचंय मला, पण मधात काय? दशांश चिन्ह आहे, म्हणून दशांश चिन्ह जशाला तसं. परत 3 न कोणाला भाग द्यायचा आहे? 5 ला. 3 एक 3, 3 दोन्ही 6, त्याच्या पुढे चाललं 3 एक 3. मग 5 मधून 3 वजा केले, राहिले किती हो? 2. तर 2 इथे येतील, म्हणजे ही संख्या किती होईल? 23. मग 3 न 23 ला भाग द्यायचा आहे. 3 7 21. मग 23 मधून 21 वजा केले, 2 राहिले, म्हणजे किती झाले? 24. मग 3 8 24, म्हणजे उत्तर आलं आपलं 4.178. 4.178. हा, परत एकदा सांगतो, परत एकदा समजून घ्या. काही जणाला समजलंय, काही जणाला नाही समजलंय. परत एकदा पहा इकडं, परत इकडं पहा सर्वांनी. अपूर्णांकाचा भागाकार आहे दशांश अपूर्णांकाचा भागाकार, ज्यामध्ये छेदामध्ये दशांश अपूर्णांक नाहीये, अशा टाईपचा प्रकार आहे हा.
याला मांडणी आपण अशी आडवी आहे त्याला उभी मांडणी करू शकतो. कशी? 12.534 भागिले 3. एवढं तर कळतं. कोणाकोणाला समजतं एवढं? अशा भागाकारला अंश आणि छेद स्वरूपामध्ये मांडणी केली. आता या ठिकाणी छेदानं काय केलं जाईल? अंशाला भागितलं जाईल. तर बघा भागाकार करताना आता सुरुवातीचा अंक 300 घेतो का आपण? तसं घेतो का? नाही. म्हणून डायरेक्ट आपण 3 न 12ला भाग बसवू शकतो. इकडे पहा मग भाग देतो. इथपर्यंत कळतं का? बघा 3 एक 3, 3 चौक 12. इथपर्यंत काही अडचण नाही. आता पुढच्या संख्येला भाग द्यायचा आहे मला, परंतु मधात काय? दशांश चिन्ह. म्हणून दशांश चिन्ह ऍज इट इज घेतलं. याच्यात काही मी वेगळं केलं नाही. आता या 3 न 5ला भाग द्यायचा आहे मला, है ना? मग 3 एक 3, 3 दोन्ही 6. त्याच्यापेक्षा जास्त होतात. जमेल का? नाही. मग 3 एक 3, 1 चा भाग बसला. मग 5 मधून किती वजा करू? 3. म्हणजे राहिले किती हो? 2. हे 2 पुढच्या संख्येला काय होतात? अटॅच होतात. ठीक आहे. म्हणजे ही संख्या किती होईल? 23 होईल. ओके. आता 3 न कोणाला भाग द्यायचा आहे? 23 ला. 3 3 8 24 होतात. 3 7 21. त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येपर्यंत जाऊ शकतो का आपण? नाही. 3 7 21. कितीचा भाग बसला? 7 चा. मग 23 मधून कितीचा भाग दिला आपण? 21. म्हणजे 3 7 21. उरले किती? 2 उरले. हे 2 पुढच्या संख्येला काय होतील? अटॅच होतील. म्हणजे ही संख्या किती होईल? 24 होईल. 3 8 24. पूर्ण भाग बसतो ना? 3 8 24. म्हणजे उत्तर आलं 4.178. 4.178. या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचाही भागाकार व्हायला आहे आणि काटाकाटीचा देखील भागाकार रिव्हिजन होत आहे. कोणाकोणाला समजलं? हात वर करा आता. चला लिहून घ्या उदाहरण व्यवस्थित. मग हे 15.312 भागिले 2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग हे कसं करायचं सांग? 15.312 भागिले 2. हा भागिले 2. अंश आणि छेद स्वरूपात मांडणी करूया. 15.312 भागिले 2. आता 2 न याला भाग द्यायचा आहे बरोबर? यस. हा मग कसं देता येईल सांग? 2 1 2. बेग बे बे 7 14. हा बेग बे हा बे एक बे बे 7 14. हा बे 7 14 बरोबर आहे. बे एक बे बे 7 14. हा मग 15 मधून 14 वजा केले राहिले किती? 1. 1 राहिला. 1 इथं अटॅच होईल. ठीक आहे. परंतु दशांश चिन्ह असल्यामुळे दशांश चिन्ह जशाला तसं. आता 2 न 13ला भाग द्यायचा. हा बेसक 12. बेसख 12. ठीक आहे. 1 उरला. पुढच्याला अटॅच झाला. म्हणजे 13 मधून 12 गेले 1 राहिला 11 झाले. हा बे 5 10. बे 5 10. 10. 1 उरला. 12 झाले. बेसक 12. बेसख 12. म्हणजे उत्तर आलं 7.656. कोणाकोणाला आलं हात वर करा? 7.656. आला उत्तर तर राईट करू शकता तुम्ही. कोणाकोणाला समजलंय? 7.656 समजते का? इकडं पहा काही जण परत माईक बंद कर गोपाल. 15.312 पहा इकडं 15.312 भागिले 2. या 2 न 15.312 ला भाग द्यायचा. इकडे पहा काही जण या 2 न 1 ला शून्याचा भाग तर सुरुवातीचा आपण घेत नाही, डायरेक्ट करतो. बे एक बे बे 7 14. 15 मधून 14 गेले उरले किती? 1. 1 पुढच्याला अटॅच होतो म्हणजे इथं होतात 13. हे दशांश चिन्हला जशाल तसं है ना. बेसख 12. 13 मधून 12 वजा केले किती राहतात? 1. इथं येतो म्हणजे 11. बे 5 10.
11 मधून 10 गेले, उरले किती? 1, म्हणजे किती झाले? 12 बेसक 12, म्हणजे 7.656. 7.656. याचं उत्तर आलं 7.656. ओके, चला पुढचं कोण सांगेल? हा, चेतन सोनूने माईक चालू कर. 4 नंबरचं. वाच, प्रश्न वाच. 143.1/3. 143.1/3. 3. ठीक आहे, याला कसं मांडू? अंश छेद स्वरूपात मांडू शकतो ना आपण? हो सर. हा, 143.1/3 आपण आता भाग देणार. आता सांग भाग कसा द्यायचा सांग. बोल. 3 चौक 12. हा, 3 1 ला भाग, शून्याचा भाग देतो आपण सुरुवातीला, पण तो घेत नाही आपण सुरुवातीला, डायरेक्ट हो सर. 3 चौक 3 3 12. चौक 12. उरले किती? उरले 2. उरले 2. 2 पुढच्या संख्येला काय होतील? अटॅच होतील. ती होईल 23. हा 23. हा, 3 7 21. 3 7 21. 21. उरले 2. 23 मधून 21 गेले, उरले किती? 2. ते 2. पुढच्या संख्येला अटॅच होतील. दशांश असल्यामुळे दशांश चिन्ह जशाला तसं. तसं. परत 3 7, 3 7 21. म्हणजे उत्तर किती आलं? 47.7. 47.7. 47.7. याचं उत्तर आलं 47.7. 7. कोणाकोणाचं उत्तर आलं तर हात वर करा. काय तो आलं ना. सर माझं पण आलतं. व्हेरी गुड बाळ. थँक्यू सर. ओके, चला 47.7. समजते का? दशांश अपूर्णांकाचा भागाकार. फक्त यामध्ये आपण काय केलंय? ज्या संख्येने भागतोय ती पूर्ण संख्या आहे सध्या तरी, है ना? छेदामध्ये दशांश चिन्ह नाहीये, फक्त अंशामध्ये आहे. म्हणजे ज्या संख्येला आपण भागायलो त्या संख्येलाच आहे. मग अशा पद्धतीचं जर आलं तर या पद्धतीने करावं. मग दोन्हीकडे दशांश चिन्ह आलं, काय केलं जातं ते पाहणारच आहोत आपण. दान. चला नेक्स्ट. पुढचं कोण सांगेल? हात वर करा. हा, तेजस्विनी माईक चालू करा. तेजस्विनी, सांगता येईल का तेजस्विनी? बोला. हा, आवाज येत नाही तुमचा. दुसरं कोण सांगेल? हात वर करा. वेदांत. हा, वेदांत हॅलो सर. सांग बाळा, प्रश्न वाच. 15.32/4. ठीक आहे, 15.32/4. ठीक आहे. यस मग आता हा भागाकार कसा करायचा सांग. सर. पहिले प्रश्न लिहून घ्यायचा. हा, 15.32/4. ठीक आहे. आता हा भागाकार आपण अंश आणि छेद स्वरूपामध्ये देखील याची मांडणी करू शकतो, बरोबर आहे ना? यस हा, मग कसं होईल सांग. सर 4 न 15ला भाग द्यावा लागेल. आपण पहिल्यांदा मांडणी करू याला. 15.32/4. हा, भागीला 4. मग 4 न भाग द्यायचा. कसा द्यायचा सांग. 4 त्रिक 12. 4 त्रिक 4 1 4. 4 4 त्रिक त्रिक 12. 12. हा, मग 15 मधून 12 वजा केले, राहिले किती? 3. 3 राहिले. मग हे 3 कुठं जातील? 3 जवळ. 3 जवळ, दशांशा म्हणजे ही नंतर संख्या काय होईल? 33. 33. मग आता याला भाग द्यायचा आहे मला 33 ला, पण त्यापूर्वी आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागेल, बरोबर आहे ना? लागेल. यस दशांश चिन्ह जशाल तसं.
आता या 4ने 33 ला भाग द्यायचा. कसा देणार? 4 8 32. 4 8 4 8 32. 8चा भाग बसला. हा, मग 33 उरला मधून एक. 32 वजा केले. उरला एक. एक उरला. एक कुठं होईल? आता पुढच्या संख्येला अटॅच होईल. म्हणजे ती यस संख्या किती होईल? 12. 12. मग 4 न 12 ला भाग बसतो. यस 4 त्रिक हा, 12. कितीचा भाग बसेल मग? 4 त्रिकम 12. 4 त्रिकम 12. म्हणजेच उत्तर किती आलं? 3.83. 3.83. आलं लक्षात? यस थँक्यू 3.83. सर. 15.32 भागिले 4चं उत्तर आलं 3.83. व्हेरी गुड. यस सर. कोणाकोणाचं आलतं? ओके, चला कोणाकोणाचं आलतं हात वर करा, बघूया आपण. समजते का? आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहत आहोत. त्यातल्या त्यात पूर्ण संख्येनंच भाग देत आहोत सध्या तरी. दशांश अपूर्णांक फक्त अंशामध्ये यायलाय, छेदामध्ये नाही. चला लिहून घ्या ज्यांचं राहिलं असेल त्यांनी. हा, पुढचं कोण सांगेल? हात वर करा. हा, आयुष माईक चालू कर. हॅलो सर. हा सांग बाळा, पुढचं 6 नंबरचं. 450.5 भागिले 5. 450.5 भागिले 5. ठीक आहे. 450.5 भागिले 5. ठीक आहे. आता याला कसं करावं लागेल सांग. आता कसं करायचं? सोडवायचा भाग कर हा. सर पहिले अंश आणि छेद स्वरूपात मांडून घ्यायचं. बर, अंश आणि छेद स्वरूपात मांडणी करू शकतो आपण याची भागाकार करताना काटाकाटी सारखा. 450.5 छेदात 5. ठीक आहे. आता भागाकार करायचा याचा आपल्याला. कसा केला जाईल? सर 5 नम 45. हा, 5 न भाग दिला जाईल. हा, 5 नम 45. 45. ठीक आहे. परत पुढं 5 0 0. 5 0 0. हा, हे लक्षात घ्या. आता इथं काही जण चुकतात. हा, 5 0 0. दशांशला दशांश चिन्ह. हा, पुढं 5 1 5. 5 1 5. म्हणजे उत्तर किती आलं? 90.1. इथं काही जणांचं चुकवू शकतं. 90.1. व्हेरी गुड. चला कोणाकोणाचं आलतं? हात वर करायचा. आलं आलं म्हणू नका. चला, हा नेक्स्ट कोण सांगेल? चला श्रीलेखा सांगा. हॅलो सर. हम्म पहिले की नाही 140.5 जशास तसं लिहून घ्या. ठीक आहे, 1 मिनिट. हा, हे झालं ना सर्वांचं? ठीक. 140.5 5 भागिले 5. 5. बरोबर, प्रश्न अर्थात. ठीक आहे. मग आता याला अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहू शकतो. बरोबर आहे ना आपण? हो. हा, 140.5 भागिले 5. ओके. 5. आता 5 न याला भाग द्यायचा आपल्याला. हा, हो. 5 1 5 5 2 10. 5 1 5 5 2 5 10. 2 10. उरले किती? 4 40 4 झाले. उरले, पुढे दिले, अटॅच झाले. किती झाले? 40. 5 1 4 5 5 5 8 40. हा, पुढं दशांश पॉइंटला पॉइंट ऍज इट पॉइंट इज. परत 5 1 5. उत्तर किती आलं? 28.1. 28.1. व्हेरी गुड. कोणाकोणाचा आला हात वर करा. थँक्यू सर. ओके. सर काय म्हणताय श्रीलेखा? पूर्ण बराबर आले. व्हेरी गुड.